शिरोळ तालुक्यात ऊस दर आंदोलन पेटलं। मंगळवारी रात्री यड्रावकर इंडस्ट्रीजकडे ऊस घेऊन जाणारं वाहन पेटवलं। अन्यत्र इतक्या शासकीय जागा असताना छत्रपती राजाराम तलाव परिसरात कन्व्हेन्शन सेंटर का? वृक्षप्रेमींचा सवाल। आता एक जरी झाड तोडलं तरी जन आंदोलन उभारू। 9वी ते 12वीच्या मराठा समाजातील विद्यार्थ्यांसाठीची छत्रपती राजाराम महाराज शिष्यवृत्ती सारथी संस्थेनं अचानक बंद केली। शिष्यवृत्ती पुन्हा सुरू करा, अन्यथा आक्रमक आंदोलन करू, अखिल भारतीय मराठा महासंघाचा इशारा। शिरोळ तालुक्यात स्वाभिमानीसह समविचारी लोकांना सोबत घेऊन स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ताकदीनं लढवू, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आमदार सतेज पाटील यांचं प्रतिपादन। आणि व्यापारी हमीभावाप्रमाणे सोयाबीन खरेदी करत नाहीत, दिवाळी उलटली तरी सरकारची खरेदी केंद्र सुरू नाहीत, कोल्हापूर जिल्ह्यातील सोयाबीन उत्पादक शेतकरी हवालदिल।